पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मीची यात्रा उत्सवाला आता सुरुवात झाली आहे। दरवर्षी हनुमान जयंतीला 15 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात राज्यासह गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानहून लाखो भाविक येथे देवीच्या दर्शनाला येत असतात। पालघर जिल्ह्यातील आदिमाता, जागृत आणि नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेली डहाणूची महालक्ष्मी ही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनाला येत असतात। गजनीच्या स्वारीनंतर हे मंदिर तोडण्यात आले होते। पुढे मोघल साम्राज्याच्या अस्तानंतर पुन्हा मंदिराची उभारणी करण्यात आली होती। या मंदिराबाबत पुराणात अनेक आख्यायिका आहेत। कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला होता, म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला। तर पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता असंही सांगितलं जातं। देवीचं मुख्य मंदिर डहाणू स्टेशनपासून 24 किलोमीटर अंतरावर आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत चारोटी नाक्यापासून 4 किलोमीटर असलेल्या विवळवेढे गावाजवळील गडावर आहे। आई महालक्ष्मी आमची श्रद्धास्थान आहे। आम्ही अनेक वर्षांपासून इकडे सेवा करतोय आणि आम्ही दर पौर्णिमेला इकडे आरतीला येतोय आणि आईच्या यात्रेमध्ये आम्हाला असं वाटते का इकडे काहीतरी वेगळा एक माहोल बनतो आणि ते सेवा करायला आम्हाला वेगळा आनंद भेटते आणि यात्रा बघायला एक भाविकांना वेगळा उत्सव असतो का उत्सव कसा असतो ते इकडे येऊन बघायला तेव्हा माहीत पडतं असं। या प्रसिद्ध देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह गुजरात, राजस्थान, कर्नाटक या प्रांतातूनही मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत असतात। देवीवर असलेली आस्था आणि विश्वास तसेच नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची मनोकामना आहे। त्यामुळे या यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतात। मंदा विनुकेनी, मुंबई माईम, पश्चिमार कॉलनी। काय सांगाल ह्या देवीच्या बद्दल? देवीच्या बद्दल आम्हाला एवढं खूप हे आहे की सांगायला नको। आम्ही माईमवरून 5 दिवसात चालत येतात। आम्ही पदयात्रेला ही आमची 11 वर्ष चालली ना। आम्हाला राहू शकत नाही आम्ही की वय झाली म्हणून आता नाही जायचं असं होतच नाही। येणार म्हणजे येणार। खरं म्हणजे या महालक्ष्मी मंदिराजवळ 15 दिवसांची भव्य अशी यात्रा असते। या यात्रेला हनुमान जयंतीपासून सुरुवात झाली आहे। राज्यासह गुजरात, राजस्थान येथून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला येत असतात। देवीची सुंदर आणि सुबक मूर्ती ही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 100 पोलीस कर्मचारी, 50 होमगार्ड तर 40 ठिकाणी CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत।